नमस्कार श्रोते हो. एक ओवी ज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय 8 यामधील 61च्या पुढील ओव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा. श्री गणेशाय नमः. ऐसे सभ्य ऐक्य संचले, मीची होवोनी असता रचिले. बाहेरी भूतांची पाचही खवले, नेनताची पडली. आता उभेपण नाही जयांचे, म्या पडलिया गहन कवन तयांचे. म्हणोनी प्रतितीचिया पोटीचे, पाणी न हले. ते ऐक्याची आहे ओतली, की नित्यतेचिया हृदयी घातली. जैसी समरस समुद्री धूतली, रुळेची ना. पै आथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उभरेना वस्त्र फेडिले. तरी सांगपा काय मोडले, अव्यवा माझी. तैसा आकारू हा आहाच भ्रंशे, वाचोनी वस्तून साचलीची असे. तेची बुद्धी झालिया विसकुसे, कैसेनी आता. म्हणोनी या परी माते, अंतकाळी जाणत असते. जे मोकली ती देहांते, ते मीची होती. एरवी तरी साधारण, उरी आदळलिया मरण. जा आठवू धरी अंतःकरण, तेची होई जे. जैसा कवनो एकू काकुळती, पळता पवनगती. दुपावली अवचित्ती, कुहा माझी पडियेला. आता तया पडनेया औराते, पडन चुकवावया पौराते. नाही म्हणोनी तेथे, पांडवेची पडे. तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येवोनी जीवासमोर ठाके. ते होणे मंग ना चुके, भलतया परी. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज येथे सांगतात. याप्रमाणे अंतर्बाह्य मद्रूपता प्राप्त झाल्यामुळे बाहेरील पंचमहाभूतांच्या खपल्या म्हणजेच देह केव्हा पडेल हे त्यांना कळतही नाही. जिवंतपणी शरीर उभे असता तेथे पर्वा नाही. तेथे शरीर पडण्याचे संकट काय कळणार. म्हणून अशा प्रसंगीही त्यांच्या स्वरूपानुभवरूपी पोटातील निश्चयरूपी पाणी हलत नाही. तो त्यांचा अनुभव जणू ऐक्याचाच ओती वाचतो, किंवा नित्यता हेच कोणी एक हृदय असून त्यात ठेवलेला असतो. असा तो अनुभव ऐक्यतारूपी समुद्रात धुतला असल्यामुळे कळत नाही. खोल पाण्यात बुडालेला घट जसा आतून बाहेरून पाण्याने भरलेला असतो, नंतर कदाचित दैवयोगाने तो पाण्यात असतानाच फुटला, तर त्याच्याबरोबर पाणी फुटते काय. अथवा सापाने कात टाकली, किंवा एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले, तर असे करण्याने त्यांचे अवयव मोडेल काय. अगदी त्याचप्रमाणे वरवर भासणारा शरीररूप आकार नाहीसा झाला
तरी आतील आत्मवस्तू जशी सर्वत्र भरली आहे तशीच आहे. तीच वस्तू आपण अनुभवाने झाल्यावर देहापाताचे वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल. म्हणून याप्रमाणे मला अंतकालाचे वेळी जाणून जे देह सोडतात ते मद्रूपच होतात. सर्वसाधारण विचार केला तर मरणसमयी अंतःकरणात ज्याचे स्मरण असते तीच गती त्याला प्राप्त होते. एखादा अत्यंत घाबरलेला मनुष्य वाऱ्यासारखा पळत असताना दोन्ही पाय घसरून आडामध्ये पडला. आता त्याला पडण्यापूर्वी पडणे चुकविण्याकरता दुसरा काही उपाय नाही, म्हणून पडावेच लागते. अगदी त्याचप्रमाणे मृत्यूसमयी जे त्याच्यासमोर येऊन उभे राहते तेच तो होतो. त्याला कोणत्याही प्रयत्नाने चुकविता येत नाही. आणि जागता जव असी जे तव जेने ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेळ देखिजे तेची स्वप्नी तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ती पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आघवे मीची करोनी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. अर्जुना ऐसे जाहलिया मग ना मरीजे देह गेलिया मा संग्रामो केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पीसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हेची काई सया वरी होये ऐसा जरी संदेहो वर्तत आहे तरी अभ्यासोनी आदि पाहे मग नव्हे तरी कोपे. मनुष्य जागेपणी त्याच्या मनाने ज्याचा ध्यास घेतो तेच त्याला डोळा लागताच स्वप्नात दिसते. जिवंतपणी अंतःकरणात जी आवड असते तीच आवड मृत्यूसमयी वारंवार मनात येते आणि मरणसमयी ज्याची त्याला आठवण होते त्याच गतीला तो प्राप्त होतो. म्हणून तू नेहमी माझे स्मरण करीत जा. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे किंवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे असे होणारे सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल. असे केले की सर्व काळी स्वभावता मीच आहे. अरे असे झाले की मग देह नाहीसा झाला तरी तू मरणार नाहीस. मग तुला लढाई केलीस तरी भय कसले. खरोखर तू जर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करशील तर मद्रूपच होशील. हे तुला मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. हे कसे शक्य आहे असा जर तुला संशय येत असेल तर अगोदर अभ्यास करून पहा. नंतर तशी स्थिती झाली नाही तर रागव. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 8 यामधील 80 पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.